गण गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज आपला हा प्रवास अष्टविनायक यात्रेतील शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे। आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकातील 8वे गणपती रांजणगावचे महागणपती यांच्या दर्शनाला। रांजणगाव महागणपती हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेलं आहे। अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे आणि श्रद्धास्थान असलेल्या रांजणगाव महागणपती येथे वर्षभर गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते। बाप्पांचे महागणपती हा स्वरूप इथे वसलेले असून शक्ती, विजय आणि संकटांवर मात करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे। भगवान शंकरानं त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी येथेच महागणपतीची पूजा केली होती। त्यामुळे या गणेशाचं रूप अधिकच प्रभावशाली आणि रौद्र मानलं जातं। विशेष म्हणजे या मूर्तीचे मुख तेजस्वी असून सोंड डाव्या बाजूस व रिद्धी सिद्धी दोन्ही बाजूला विराजमान आहेत। या मंदिराची उभारणी पेशवे कालीन स्थापत्य शैलीत झाली असून मंदिराचा गाभारा प्राचीन आणि भक्कम आहे। मंदिरात विशिष्ट प्रसंगीच गर्भगृहातील विशाल आणि उग्र मूर्तीचं दर्शन भाविकांना होते, अशी माहिती येथील स्थानिक पुजाऱ्यांनी दिली। गणेशोत्सव, माघ चतुर्थी, अंगारकी अशा दिवशी इथे भक्तांची विशेष गर्दी असते। सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त मंदिरात रोज धार्मिक कार्यक्रम, अभिषेक, आरती आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। गणेश भक्तांनी आपल्या अष्टविनायक यात्रेत रांजणगाव महागणपतीचं दर्शन घेणं अनिवार्य मानलं असून येथील दर्शनाने संकटांचा नाश होतो व कार्यसिद्धी प्राप्त होते असा दृढ विश्वास भक्तांमध्ये आहे। गणेशोत्सवाच्या या काळात संपूर्ण अष्टविनायकाचे घरबसल्या दर्शन याशिवाय गणेश भक्तांसाठी दुसरी पर्वणी कुठली असणार। आज या 8व्या गणपतीच्या दर्शनाची ही मालिका आम्ही इथेच थांबवत आहोत। उद्या परत भेटूया महाराष्ट्रातील नावाजलेल्या बाप्पांच्या दर्शनाला, लालबागचा राजाला।